शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळावा यासाठी ॲग्रो स्टँड प्रणाली योजना राबवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या 4 तालुक्यांमध्ये जवळजवळ 60% काम पूर्ण झालंय। मालेगाव तालुक्यात 1,48,451 शेतकऱ्यांना ओळखपत्र उपलब्ध होणार आहे। हे ओळखपत्र बनवण्याची मुदत संपली असली तरीही पोर्टलवर अद्याप नोंदणी चालू झाली असल्यामुळे ती लवकरात लवकर करावी आणि योजनांपासून आर्थिक नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलंय। राज्य शासनामार्फत 15 एप्रिल पासून कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी फार्मर आयडी हा क्रमांक बंधनकारक केलेला आहे। कुठल्याही योजनेचा जो काही लाभ जो आहे तो त्यांना फार्मर आयडी असल्याशिवाय मिळणार नाही यापुढे। तर तो त्याच्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीचाही शासनानं GR काढलेला आहे आणि त्याच्या वाटपसाठी फार्मर आयडी हे बंधनकारक केलेलं आहे। पीक विमा योजनेसाठीही तुम्हाला फार्मर आयडी हा बंधनकारक असणार आहे। म्हणजे थोडक्यात सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी यापुढे फार्मर आयडी हा आवश्यक असणार आहे, त्याशिवाय तुम्हाला लाभ घेता येणार नाही। मालेगाव तालुक्यात आतापर्यंत जवळपास 62,924 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत, म्हणजे जवळपास 64% हे काम झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।